नवशक्तीच्या स्टुडिओमध्ये आज माझ्याकडे खूपच छान छान पाहुणे आलेत, त्यामुळे माझा आजचा दिवस खूप रॉकिंग आहे. आणि आत्ता माझ्याकडे फारच म्हणजे एकदम यंग लोक आलेले आहेत, त्यामुळे मी खूपच आत्ता स्वतःला यंग समजते. मी पण या जेनझी परिवारात सामील झालेली आहे. आणि मिलिंद फाटक इज ऑल्सो देअर, ही इज ऑल्सो जेनझी. आपण सगळे त्यांचे आशिक आहोत. आशिकी 2 पासून. आणि तनिष्का विषय इज हिअर आणि ओमकार कुलकर्णी इज हिअर. सो वा, तुम्हाला पाहून आपण तर आहोत जेनझी. वादच नाही. वेलकम टू द क्लब. यंग ब्लड. येस. तर मला असं वाटतं की हे कळलंच असेल तुम्हाला, हा जो आम्ही फालतूपणा आता करतोय म्हणजे किती आम्ही जेल झालोय ऑलरेडी. तर अशी ही जंबाजंबी. तर हे जे छान जमून आलंय आज, मला खूप आवडलंय. याआधी मी अशोक मामा आणि वंदना मावशींशी बोललेली आहे, मग लोकेश चैत्राली यांच्याशी पण बोललेली आहे. हा, सो हे आज यूथ फेस्टिवल आहे आज. मला असं वाटतं मी हेच म्हणीन आज. आणि जे तुम्ही जे एकदमच यंगेस्ट आहात तर एनर्जी वाईज ओके, आय थिंक अशोक सर आणि वंदू आज आपण यंग ओल्ड ठेवलंच नाही. आज ठेवलंच नाही ना मिलिंद, आपण तर नाही ठेवत कधी. सो मला आता तुम्हाला दोघांना आधी हे विचारायचं की जिथे अशोक सराफ, वंदना गुप्ते, मिलिंद फाटक, लोकेश गुप्ते, चैत्राली गुप्ते, सुलेखा तळवलकर, सुनील बर्वे, सगळेच जे छान छान आपले मस्त कलाकार आहेत, त्या सगळ्या टीमचा भाग होणं, पहिला सिनेमा, क्या बात आहे. म्हणजे किती लकी आहातच तुम्ही. आणि या सिनेमाचा भाग होणं किती स्पेशल होतं, काय होतं, दोघंही सांगा. सो ऑडिशनचा कॉल आला, ऑडिशनचा कॉल आला. शंतनू भाग्य कास्टिंग डिरेक्टर, आणि त्याचा फोन आला की अशी एक ऑडिशन आहे, ती ऑडिशन पाठवली. आणि त्या पॉईंटला मला नंतर कॉलबॅक आला आणि त्यांनी सांगितलं की अशोक सर आणि वंदू मावशी या फिल्ममध्ये आहेत. आणि त्या पॉईंटला आय वॉज जस्ट लाईक वाव. म्हणजे त्या जर मीटिंग करायचे वगैरे तर मी मीटिंगच्या आधीच ठरवले की मी करणार आहे. बट डेफिनेटली नर्वसनेस होती थोडी. आणि आय थिंक त्यापेक्षा असं एक्साइटमेंट होती, कारण इतके दिग्गज कलाकार आणि इतका आपण म्हणजे लहानपणीपासून ग्रोन अप वॉचिंग देअर फिल्म्स आणि देअर प्लेज, आणि त्यात जेव्हा वी सडनली इन फ्रंट ऑफ एक्साइटमेंट खूप जास्त असते. पण आय थिंक आम्हाला सुरुवातीला वर्कशॉप आणि रिहर्सलमध्ये तेव्हापासून लोकेश सर सांगत होते की तुम्ही तुमचं जे काय होमवर्क वगैरे करायचं आहे तो तुम्ही करून ठेवा. आणि सेटवर तुम्ही अनप्रिपेअर्ड येऊ शकत नाही, कारण ते दोघं कुठल्या वेगळ्याच लीगमध्ये असणार आहेत. सो त्यांची एनर्जी मॅच करायची आहे तुम्हाला, आणि त्यांच्याबरोबर लाईक यू हॅव टू, यू कांट लुक वीकर, बिकॉज त्यांनी सगळ्यात सीन पडेल किंवा त्यात खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत तुमच्या दोघांचे थ्रू आउट द फिल्म. सो ते ही सेटिंग घेऊनच आम्ही सेटवर आलो होतो. बट आय थिंक या दोघांचा आणि बाकी सगळ्या कलाकारांचा मोठेपणा आहे की त्यांनी कुठेच आम्हाला असं फील करूच दिलं नाही की आम्ही पहिल्यांदा करतोय किंवा ते सिनियर आहे, ज्युनियर, काहीच नाही. पहिल्या भेटीपासून इट वॉज स्ट्रेट की आम्ही बरेच वर्ष ओळखतोय एकमेकांना, आणि तसं रिलेशन होतं. म्हणजे आजी आजोबांचंच रिलेशन होतं लार्जली आमचं त्यांच्याबरोबर. आणि खूप मस्ती करायचो आम्ही सेटवर, ऑफ कॅमेरा, ऑन कॅमेरा. सो ती केमिस्ट्री जुळली सुरुवातीलाच, आणि तीच मग रिफ्लेक्ट झाली. आणि मग आम्ही गोव्याला ट्रिपला गेलो होतो, हे सगळे मग आम्हाला नेलं नाही यार गोव्याला, बघ ना. खूप मस्त, म्हणजे खूप शिकायला मिळालं. आणि इतक्या बारीक सारीक गोष्टी आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडनं आम्ही शिकलोय की इट्स जस्ट, आय थिंक लक इज लकी असणं काय असतं हे अनुभव लक्षात. डेब्यू फिल्म यांच्याबरोबर करणं हे खूप जणांचं स्वप्न आहे, जे आम्ही आता जगतोय. सो वी आर व्हेरी प्राऊड आणि वी आर सो लकी की आमची डेब्यू फिल्म म्हणजे मी सांगू शकते की यार डेब्यू की आता अशोक सर आणि वंदना मावशी बरोबर आणि यांच्याबरोबर. कारण की अजूनही देर आर पीपल हू वॉन्ट्स टू वर्क विथ देम, म्हणजे दे आर ट्राईंग सो हार्ड. सो लक बाय चान्स आणि डेस्टिनी म्हणतो आपण, ते झालेलं आहे आमचं. आणि तसंच ऑडिशनचा कॉल आला, मी गावी होते, मी ओके मी घरी जाऊन देते, मी ऑडिशन दिली. आणि त्यानंतर मला शंतनूचा फोन आला की ओके दे आर फायनलायझिंग यू, पण तुला केस कापावे लागतील. मी ऑब्विसली मी टपू करून केस दाखव तुझे, आणि ते कापायला लागले. माझे खूप मोठे होते, याच्यापेक्षा मोठे होते. ओके मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही मला बॉयकट करायला सांगा, आय विल डू दॅट.
हे खूप मुळे यांना लहानपणी बघायचो स्कूलवरून आल्यानंतर सिरियल आई बघते आपण, यांना तिथे बघितलं त्यांनी खूप कम्फर्ट जो ऑरा असतो तो कम्फर्टेबल करून दिला. त्यामुळे आम्हाला खूप सोपं झालं की आता मी मिलिंदला सॉरी टू से जेनझी आहे तो, पण तो खूप ही इज ओल्डर म्हणजे अर्धी पण नाही. सो आता मी म्हणजे ए मिलिंदा ताई एवढ्या लेवलला आलेलं आहे. सो वी आर जस्ट हॅपी आणि लेट्स सी. ऑफकोर्स. आणि येस आणि मिलिंद फाटक. Oh my God. येस, क्या बात आहे. की अर्थात तुम्ही किती स्वीट आहात हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती Thank आहे. या फिल्मचा भाग होणं किती स्पेशल होतं, कारण एक फिल्मचाच एक कुठेतरी एक छान गोडवा, एक छान एक गोड फील आलेलाच आहे मला टीझर बघून सुद्धा. Correct. तर किती गोड होतं या फिल्मचा भाग होणं सुद्धा. खूपच छान. काय होतं ना, लोकेश आणि मी इतक्या वर्षापासून एकमेकांना ओळखतो आणि लोकेशने जी पहिली फिल्म डिरेक्ट केली त्याची कॉन्सेप्ट माझी होती, एक सांगायचं नावाच्या फिल्मची. आणि त्याची आधीपासून आम्ही एकत्र काम करतोय. त्यामुळे लोकेश जेव्हा मला फिल्मसाठी विचारतो तेव्हा नक्की काहीतरी ते चांगलं असणार तरच तो विचारेल ह्याची मला खात्री असते. त्यामुळे त्यांनी विचारल्यानंतर स्टोरी ऑब्व्हियसली ऐकलेली होती, पण तो विचारतो म्हटल्यानंतर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कास्टिंग खूप उशिरा कळलं मला. ॲक्च्युली मला नव्हतं माहिती अशोक सराफ आणि वंदना गुप्ते काम करतायत हे. हो, तरी खूप उशिरा सांगितलं मला आणि मी म्हटलं वाव, अजून काय. कारण कितीही आपण काम केलं ना तरी ही इतकी स्टॉलवर्ड लोक आहेत ना की यांच्याबरोबर कितीही काम करा तुम्ही. अशोक बरोबर आधीही काम केलं आहे, वंदना मावशीबरोबर पण आधी काम केलेलं आहे, पण तरी परत एक फिल्मचा स्क्रीन इतकी हसत खेळत छान गोड नात्यांची गोष्ट सांगणारी फिल्म. त्यामुळे फार मजा आली. आणि नंतर मला ह्या दोघांचं कास्टिंग कळलं आणि म्हणलं वा, ही जी काही मिंग्लिश बोलणारी जनरेशन आहे ना तर तिला पण लोकेश रिप्रेझेंट करतोय या फिल्ममध्ये. त्यामुळे असं ते 3 जनरेशनचं मिक्सअप इतकं छान झालं. आणि समोर लोकेश ओळखीचा होता, अशोक मामा वंदना गुप्ते ओळखीचे होते, पण हे लोक नव्हते ओळखीचे. पण पहिल्याच दिवशी, आणि ह्याचं क्रेडिट मी लिटरली अशोक सराफांना देईन, पहिल्याच दिवशी त्यांनी जो काही एक माहोल सेट केला ना सेटवर, की 1 मिनिट फार काही टेन्शन घेऊ नका, एक सिनेमा करणार होता आपण जो आता लोकेश दादांनी पण सांगितलं, तर काय होतं ते म्हणजे प्लीज ऐकायचंय, क्या था वो. अगं काही नाही झालं. एकतर आम्ही आधी काम करत होतो आणि त्यांना माहिती नव्हतं बहुतेक की मी काम करणार आहे. सो मी जेव्हा आलो सेटवर, पहिला सीन आमचा अख्ख्या फॅमिलीचा पहिला सीन शूट झालाय. जेवढे लोक सिनेमात आहेत सगळ्यांचा तोच पहिला सीन शूट झालाय त्या फिल्मला. आणि मी आल्यानंतर त्यांनी असं माझ्याकडे बघितलं, हाही आहे या फिल्ममध्ये. मामाची स्टाईल. करेक्ट, ते तुला माहितीच आहे. मला असं झालं. पण त्याच्यात एक आता सिक्रेट मी उघड करतो की त्या सिनेमात मी एक विग वापरलाय, जो जसा मी व्हाईट लिलीमध्ये वापरतो तसा. तर तो विग वापरलाय आणि त्याच्यात तो पहिल्या सीनमध्ये मला एक हेल्मेट पण घालायचं होतं त्याच्यावर. एक्झॅक्टली. तर त्याच्यावर त्यांनी मला जो काय घेतलाय अशोक मामांनी, सतत मुवमेंटला, अरे आता ते हेल्मेट काढणार आहे का हा, मग तो विग पण निघेल मग हे. आणि त्यांनी असं पहिला सीन आमचा खूप गंभीर होता खरं तर. कारण जिथे ते आम्हाला सांगतात की असं असं झालेलं ना, आम्ही दोघं असं असे एकत्र याचा विचार करतोय, हा पहिला सीन होता याच्यातला जो गंभीर सीन होता. पण त्याच्या आधीच त्यांनी हसवा फसवी करून तो सगळा एक मूड वेगळा सेट केला होता. पण ऍक्च्युली त्याच्यामुळे मजा झाली की तो गंभीर सीन खूप चांगला झाला आमचा. तुम्ही सगळे जेल झाला होता. एक्झॅक्टली. त्यामुळे काही वेळच लागला नाही. पहिल्या सीनला ती केमिस्ट्री अशी क्लिक झाली ना सगळ्यांबरोबर की पुढची अख्खी फिल्म ती केमिस्ट्री कंटिन्यू आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे खूप मजा आली. हा रोल लेंथ वाईज म्हणायला गेलीस तू तर रोल छोटा आहे डेफिनेटली आय विल से, पण खूप छान सीन्स त्यांनी प्रत्येकाच्या वाट्याला दिलेत लोकेशने. कुठलंच कॅरेक्टर आपलं उगाच ते फर्निचरसारखं उभं राहते तिथे असं कधीच नाही झालेलं. एव्हरीबडी हॅज इज ओन से अबाउट धिस न्यू जनरेशन कन्सेप्ट ऑफ ओल्ड एज पीपल कमिंग टुगेदर. त्यामुळे ते खूप छान बॅलन्स असं मजा आली काम करायला. अर्थातच विषयाचं वैविध्य खूप मोठं आहे. हा विषयच इतका गोड आहे की रिअली लुकिंग फॉरवर्ड. मी आता अर्थात मला हे विचारायचं की जसं सेटवरच्या काही गमती तुम्ही आता सांगताय, पण तसंच काहीतरी प्रत्येकाचा एक वेगळा किस्सा असेल अशोक मामांबरोबरचा किंवा वंदना मावशींबरोबरचा, असा काही एक स्पेशल कप्प्यातला न सांगितलेला असा काही किस्सा असेल. मी सांगते, त्या दिवशी आम्ही सगळे भेटलो तर माझ्याकडे बॅग्स होते. सो मी मेकअप रूम मध्ये गेले, मी बॅग्स ठेवला. तेवढ्यात मला अशोक सरांनी बघितलं की ही नावात सगळी ही भेटायला आली नाही. मला झालं सगळं ठेवूया आणि मग सगळ्यांना भेटूया.
तर मी गेले त्यांच्या रूममध्ये आणि इट वॉज वियर्ड. एक स्लोप आणि पायरी असं काहीतरी होतं. तर मी हाय करून खाली होते. मी सांडले होते आणि त्याच्यावर असे दिवसभर हे कोसळशी टाक सगळं गेलेलं आहे. अख्खा दिवस पुरला. अख्खा दिवस त्यांचं ते चालू होतं. पण आय फील एक किस्सा असा नाही, कारण असं रोज ते काहीतरी वेगळंच काहीतरी आणि टीम अप करायचंय माझ्या अगदी. अच्छा येस. हे चौघच होते गोव्यात. हे दोघं जण अशोक मामा आणि वंदना. मग गोव्यातला किस्सा तर एक्झॅक्टली. गोवा. What happens in Goa stays in Goa. I know that. But still, आज तो मैं निकाल के दूंगी. गोव्यात हाँ म्हणजे शॉपिंगचा एक किस्सा. खरा सांग ना. मैं झूठ सिर्फ कैमरा के सामने फिल्म में आमचं असं असायचं की असं पॅकअप झालं की काय रोज आमचा विषय मेन डेफिनेटली हा विषय होता की आज काय खाणार आहे. कारण ते सगळेच म्हणजे सगळेच पुण्यात असताना आम्ही देहातीमध्ये म्हणजे देहातीवाल्यांनी स्पॉन्सर केलं पाहिजे आम्हाला. पण तिकडे पुण्यात तर ते होतं. पण गोव्यात आता गोव्यात चाललोय तर आता मासे खायचे आणि आता इकडे खाऊया हे व्हायचंच. पण एक दिवशी पॅकअप नंतर असं होतं की टुवर्ड्स दी एंड ऑफ द शेड्यूल होते की आम्हाला आता शॉपिंग करायचं होतं वंदू मावशीला. तर तिचं चाललंय अरे आपण आता आले 10 दिवस गोव्यात होतो पण शॉपिंग नाही केलंय. आणि तिचं म्हणजे असं चालायचं की आम्ही चाललोय कुठेतरी ते तिकडे ते ना ते त्या बिल्डिंगच्या मागची ती ते माझं घर आहे. अच्छा इकडे हा बंगला दिसतोय गल्ली गल्ली माहिती आणि अचानक ती एका ज्वेलरी शॉप मध्ये जाऊन शॉपिंग करतोय साधारण आम्ही 3-3.5 तास शॉपिंग केलं आणि तिकडे मला लागलेली भूक. डायमंड नेकलेस घेतला होता म्हणजे नाही की नाही फार मजा नाही ठेव मी करते बघू आपण नको. पण ते तर चालायचंच. बट एक डेफिनेटली हे झालेलं की वंदू मावशी मी एक ते सांगतो की ती खाली बघून नाही चालत. तिची जनरल साईड लाईन इथे असते किंवा असे ते मग तिकडे मग काय चाललं इकडे चालली आहे आणि अजून हे आम्हाला पहिल्या दुसऱ्या दिवशी काहीतरी झालं आणि तिचं काहीतरी तोल गेला आणि ऑलमोस्ट पडणारच तर मी धरलं तेवढं. सो त्या पॉईंट नंतर आम्हाला लक्षात आलं की हात धरूनच चालायचो. इधर तनिष्का किंवा मी वंदू मावशीचा हात धरून आम्ही थ्रू आउट असायचो. कारण तिला आता कॉन्क्रीट रस्ता आहे, त्यानंतर आता वाळू सुरू होतीये, त्यानंतर लाकूड आहे, पाणी आहे, काही आम्ही बघायचं होतं ते. शी वॉज एन्जॉईंग हरसेल्फ. आणि त्यात मग आम्ही असं होतं का आजी अगं काय सांभाळून. आणि प्लस वन ती तिची बॅग विसरते. बॅग कोणती आता ती 2 वेळा विसरली आहे बॅग. पण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुमचा हात धरून वंदनाने ही फिल्म केली आहे. असं म्हणायचंय आम्ही त्यांचा हात धरून आम्ही थोडे तरी पोचू पुढे. पण तिचं पण आता असं म्हणजे आम्ही आता तिची बॅग तिने कुठेतरी ठेवली होती आणि आम्ही अरे मावशीची बॅग असं करून आम्ही खाली तिला बॅग दिली आणि तिने म्हणजे शी जस्ट अज्युम की तुम्ही आणणार होतात ना बॅग. ऑफ कोर्स आली माझ्याकडे बॅग थँक्यू. तसं त्या ह्याच्यावर आणि त्यात फोन नाही आणि सगळं त्यात ती विसरते. ती साधारण झालं चला तुझी बॅग. हो ती येईल ना आणि ती येते तिच्याकडे. त्या दोघांनी तरी प्रत्येक सीनला माझ्याबरोबर केलंय. त्या दोघांबरोबर किंवा कंबाईन सीन असेल किंवा अशोक मोहन बरोबर किंवा वंदना बरोबर मी सेटवर आलो की ते आमच्या लाईट मॅनला सांगायचे नाही मला रिफ्लेक्टरची गरज नाहीये आणि माझ्यावरचं लाईट काढून टाक, याला फक्त माझ्यासमोर असं डोकं करून उभं राहायला सांग, प्रोड्युसरचा पैसा वाचवते म्हणे आज. मामा सुटायचे. सगळेच आहे त्यामुळे सगळेच असे अनलिश होते. त्यामुळे तुम्ही सांगत होता अजून काही असं नाही का असं नाही काय होईल ना की त्याच्यामुळे मग मला फिल्म एक्सपोज करावी लागेल त्यांनी मग 10 एप्रिलला काय बघणार लोक आत्ताच मी सगळं सांगितलं तर. नाही पण अर्थात हे कॅमेरा मागचे किस्से आहेत त्यामुळे ते अर्थातच फार बंधात होते जे तुम्ही आता सांगितलं. आणि अर्थात बॅक टू द फिल्म अगेन की या फिल्मचा भाग होणं हे तर सगळं आपण बोललोच. आणि जेव्हा मी कुठेतरी हा विषय सगळ्यांनाच विचारते की मराठी सिनेमातले विषय वेगळे येणं
जरासं कमी झालं होतं. कुठेतरी ती व्यावसायिक गणितांचं बंधन असेल, मिलिंदजी मला कळतंच, तुम्हाला कळलं असेल मी काय म्हणते, की कुठेतरी ते विषय वेगळे येणं कमी झालं होतं. किंवा सैराटनंतर तसेच काही सिनेमे आले, किंवा पण त्यानंतर तेही बंद झाले. एक बाई पण भारी देवा वेगळा आला, पण त्याच्यानंतर ही काही ती लाट तशी आली. मग अशा ह्याच्यात कुठेतरी तो वेगळा विषय मला आत्ता सापडलाय, जो 10 एप्रिलला येतोय अशी जंबाजंबी या सिनेमातून. तर ह्या मराठी सिनेमाकडे ज्या विषयांचं जे कुठेतरी जी लाट ओसरली त्याकडे तुम्ही कसे बघताय, आणि तुमचीही मतं ऐकायची आहेत मला, कारण तुम्ही सुद्धा एक छान विचार करणारी एक सजग पिढी आहात. तर काय वाटतं याबद्दल तिघांना? अनफॉर्च्युनेटली निलिमा, तूच म्हणलीस त्याप्रमाणे काय झालं ना, की इकॉनॉमिक्स हे एवढं घुसले ना आपल्या आयुष्यात प्रत्येक बाबतीत, की प्रोड्युसरला पैसा घालताना इकॉनॉमिक्सचा विचार करावाच लागतो अनफॉर्च्युनेटली. कारण मराठी सिनेमाला रिलीज होण्यापासनं तो चालणं आणि त्याच्याआधी तो बनणं, ह्या सगळ्यातच एवढं मोठं इकॉनॉमिक्स इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे आता, की जे म्हणजे जरी कितीही गव्हर्नमेंटकडनं ग्रँट्स मिळत असल्या आणि हे होत असलं तरीसुद्धा आत्ता ते बजेटमध्ये बसवणं हे दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे फ्रँकली स्पीकिंग. आणि मुंबई पुण्यासारख्या शहरांचं काय होतं ना, की आपल्याला बॉलिवूडशी एवढी स्पर्धा ऑलरेडी करावी लागते की त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी, जरी तुम्ही वेगळे विषय दाखवत असलात ना, तरी ते लोकांपर्यंत पोहोचवणं हेच अवघड व्हायला लागलेलं आहे दिवसेंदिवस. त्यामुळे मी असं नाही म्हणा की वेगळे विषय येतच नाही आहेत. अनेक सिनेमे येऊन ते कधी आले गेले कळलं नाही, कारण त्यांच्याकडे डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी पुरेसं नेटवर्क नव्हतं, पैसा नव्हता. पण लकीली आत्ता ह्या फिल्मला असं झालं आहे की ज्यांनी एक काळ खूप गाजवलेला असं राजकमल, जे आता राजकमल एंटरटेनमेंट या आजच्या नावाने परत येत आहे, आणि त्यांनी खूप जेन्युनली एफर्ट केला आहे आत्ता प्रोडक्शन लेवलपासनं ते आत्ता डिस्ट्रीब्युशनपर्यंत. ते सर्व प्रकारे कष्ट घेत आहेत आणि ते खूप चांगल्या प्रकारे ते करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कदाचित ही फिल्म जर का सक्सेसफुल व्हावीच, अगदीच व्हावी, आणि ती जर का झाली ना, तर मग परत एकदा जे आपण प्रभातचे गुणगान गातो किंवा राजकमलचे गुणगान गातो किंवा जुने सिनेमे भालजी पेंढारकर वगैरे नावं घेऊन आपण सतत उदाहरणं देत असतो की तसे सिनेमा आजकाल येत नाहीत, कदाचित ती लाट पुन्हा येईल अशी आशा आहे मला. नव्या दिग्दर्शकांना एक बळ मिळू शकतं. करेक्ट. आणि लोकेशच्या बाबतीत मी हे स्टेटमेंट नक्की करेन की लोकेशने आतापर्यंत जेवढे सिनेमे त्याचे रिलीज झालेत ना, प्रत्येक वेळेला त्याचा विषय वेगळा आहे. मी आत्ता आपण ॲडोलसन्स म्हणून नेटफ्लिक्सवर जे आलेलं त्याचं खूप जगभर कौतुक ऐकतोय. हाच विषय लोकेशने त्याच्या पहिल्या फिल्ममध्ये हाताळलेला होता 2018 साली. सो तो जेन्युनली, आणि असे अनेक आहेत, एकटा लोकेश नाही, असे अनेक आहेत, हे डोमे आहे किंवा अजून की जे वेगवेगळे विषय आणण्याचा प्रयत्न करतायत. फक्त त्यांना ह्यांच्या जनरेशनने आता सपोर्ट देणं गरजेचं आहे, की जी तरुण जनरेशन सिनेमा बघायला जात नाही आणि त्यामुळे सगळं अर्थकारण मागे राहते. ते जर घडलं ना तर नवीन विषय खूप येतील. तुम्ही कसं बघता आजच्या मराठी सिनेमाकडे? काय हाच विषय म्हणजे माझं थोडं त्यात एक म्हणणं असं आहे की म्हणजे मी मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, संगीत सिनेमा वर्सेस एव्हरीथिंग एल्स असं बघतोय. आय फील एंटरटेनमेंटची डेफिनेशन आजच्या तारखेला बदलली आहे. लोक ऑलमोस्ट 3, 4, 5, 6 तास फोनवरती स्क्रोल करतात आणि दे आर जस्ट वॉचिंग रॅन्डम थिंग्स, राईट. अनफॉर्च्युनेटली कसं झालं आहे, इंटरनेट ज्या प्रकारे आपण इंटरनेटशी इंटरॅक्ट करतोय त्या प्रकारे नॉन लिनियर इन्फॉर्मेशन येते आपल्याकडे. म्हणजे आपण जर 15 रील्स बघितली तर तुम्ही ॲट दी एंड ऑफ द डे तुम्ही काय बघितलंय त्यातनं, तुमचा टेकअवे काय आहे, तर टेक्निकली काहीच टेकअवे नाही आहे तुमचं. कारण तुम्हाला ना, म्हणजे इट्स लाईक तुम्ही वर्गात आलाय, एक वाक्य इंग्लिशच्या पुस्तकातलं तुम्हाला सांगितलं, मग दुसरं वाक्य मॅथ्सच्या पुस्तकातलं सांगितलं, तिसरं वाक्य तुम्हाला काहीतरी जनरल नॉलेजचं सांगितलं, चौथं वाक्य आर्ट्स अँड क्राफ्ट बघताय. सो तुम्ही अटेन्शन स्पॅन किंवा अटेन्शन रिटेनमेंट जे आहे की बाबा हा विषय आहे, ह्या विषयाबद्दल मी पुढचे 2 तास किंवा पुढचा 1 तासभर ही इन्फॉर्मेशन मी घेतोय, कलेक्ट करतोय, ही अबिलिटी जायला लागली हळूहळू. तो कारण लिटरली एक आता ॲव्हरेज स्क्रीन टाइम फॉर एव्हरी रील किंवा ॲव्हरेज स्क्रीन टाइम फॉर एनी कॉन्टेंट पीस इज लेस दॅन 0.01 सेकंड्स. म्हणजे मी ट्रेनमध्ये किंवा जनरली लोकांना स्क्रोल करताना बघतो, ते बघत पण नाही आहेत काय चाललंय, दे आर जस्ट स्क्रोलिंग. सो इट्स ऑलमोस्ट लाईक दे आर अडिक्टेड टू दी ॲक्शन रादर दॅन वॉचिंग इट. आणि तेच आय फील रिफ्लेक्ट होत आहे फिल्म्समध्ये किंवा वेब शोजमध्ये किंवा लॉंग फॉर्मॅट व्हिडिओजमध्ये, राईट. पण ह्यात आपल्याला खूप कॉन्शियसली जाणून बुजून हे करायला लागेल की आपण ह्या पाथवरती नाही राहू शकत. कारण इतकंच आपल्याकडे सगळं इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे आजच्या तारखेला, पण आपण ते करेक्ट
वे मध्ये परसिव्ह किंवा रिसिव्हच नाही करत. आपण फक्त त्याला टच करतोय, नेक्स्ट टच करून नेक्स्ट याच्यात. सो रिटेन काहीच नाही करत आहे, पण आपण 1000 विषय बघितले तर त्याचा पॉईंट काय आहे? ऍट द एंड ऑफ द डे पॉईंट काहीच नाही मग त्याचा. सो तो मुद्दा आय फील त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत आणि त्याच्यामुळे एक साधारण की फिल्म थिएटरला जाऊन फिल्म बघणं हा एक विषय आणखीन माझ्या ह्याला असं झालं की बाहेर पडून हे करणं इतकं केऑटिक झालेलं आहे. जस्ट जनरली गोईंग आउट इज सो केऑटिक की मी जाऊन आता एका स्क्रीनमध्ये फिल्म बघतोय, मी फिल्म प्रेमी आहे म्हणून मी करतोय. बट फॉर समवन फॉर अ नॉर्मल ऑडियन्स ते नाही आहे. बट ह्याचा लॉंग टर्म इफेक्ट त्यांच्याच लाईफवरती होणार आहे की त्यांची विचार करायची कपॅसिटी किंवा एका विषयावर बसून कलेक्टिव्हली विचार करायची कपॅसिटी ही कमी 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 होत गेली आणि सायंटिफिक प्रूफ की कमी झाली. सो आय फील ॲज अ जनरेशन और ॲज अ स्पीशीज आपल्याला याच्याकडे बघून विचार करायला पाहिजे की हाऊ आर वी गोइंग टू ब्रिंग इट बॅक. कारण पीपल हू इन्व्हेंटेड सोशल मीडिया और पीपल हू इन्व्हेंटेड द स्क्रोल किंवा दीज टेक्नॉलॉजी हॅज स्पोकन की त्यांनी सांगितलं की आमचा ऑब्जेक्टिव्हच हा होता की तुम्ही कसं त्यांना अडिक्ट करू शकता. सो वेगसमध्ये जे स्लॉट मशीन्स असतात त्याचीच कॉन्सेप्ट आहे. इट्स लाईक अ क्विक डोपामिन हिट, बट डोपामिन इज लिटरली द वर्स्ट सबस्टन्स टू in your brain that you get addicted to it and you're always seeking it and never find it. So ती एक विशेष सायकल सारखी झाली आहे. बट ती ब्रेक करणं आय फील कॉन्शियसली स्वतःहूनच ती ब्रेक करायला पाहिजे. आणि इट्स लिटरली अबाउट पुटिंग दॅट एक्स्ट्रा एफर्ट आणि गोइंग टू अ फिल्म थिएटर अँड वॉचिंग अ फिल्म बिकॉज इट्स अ फिल्म अँड लुकिंग ॲट इट लाईक अ फिल्म. खूपच छान उत्तर दिलं. मला फार कौतुक वाटतं ग की ह्या इतक्या मॅच्युअरली ह्या विचार करतायत, विच इज ग्रेट. आणि त्यामुळेच मला आमच्या राजकमलचं पण कौतुक वाटतं की जे त्यांनी डिक्लेअर केलं ना की आम्ही वेब प्लॅटफॉर्मवर रिलीज नाही करणार आहोत फिल्म. हो, कारण पहिला प्रश्न हा येतो की अरे OTT वर कधी येणार आहे? एक्झॅक्टली. त्यामुळे OTT वर ही फिल्म येणार नाहीये, लवकरात लवकर तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन बघावी लागणार आहे. हे खूप चांगलं आहे. त्यांना सांगूया. हो एक्झॅक्टली. त्यामुळे आम्ही OTT वर येणार नाही होत, येणार नाही होत, थिएटरमध्येच येणार आहोत. मला थिएटरमध्ये यायचं. एक्झॅक्टली. तेच आहे ना, आपण घरी बसून 4 लोक 4 फोनवरती वेगळ्या गोष्टी बघतायत ॲज अपोज टू तुम्ही 4-10 जण एका स्पेसिफिक जागी गेलाय ती गोष्ट एक अनुभव घेतो. येस. आणि कसं होतं इट वॉज ऑलवेज अ कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स राईट. मला आठवतं लहानपणी फॅमिली बरोबर फिल्म बघायला जाणं हे असायचं की अरे आपण सगळ्या ट्रिप असायची. करेक्ट. सो तीच आय फील ह्या फिल्ममध्ये पण हेच आहे की प्रत्येक जनरेशनचा आणि प्रत्येक पर्स्पेक्टिव्हचा एक एलिमेंट ह्या फिल्ममध्ये आहे. सो प्रत्येक जनरेशन मधला, प्रत्येक जेंडरचा, प्रत्येक एज ग्रुपचा व्यक्ती त्या कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टरशी रिलेट करू शकतो. सो इट्स अ कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स. प्लीज तुमच्या काका, काकू, मावशी, आजी, एव्हरीवन सगळ्यांना एकत्र घेऊन फिल्म बघायला जा थिएटरमध्ये आणि नक्की तुम्हाला ही फिल्म आवडेल अशी आमची खात्री आहे. करेक्ट. आणि त्यांनी ना आत्ता लोकेशने एक डिरेक्टर आणि रायटर म्हणून या फिल्ममध्ये खूप चांगली काळजी घेतली की 3 जनरेशन्स आहेत, तिघांची एकाच विषयाशी वेगवेगळी मतं आहेत. कोणीच विलन नाही आहे, कोणीच निगेटिव्ह नाही आहे, कोणीच इलॉजिकल आर्ग्युमेंट करत नाही आहेत. आणि तरीही त्यांच्यात जो एक ड्रामा आवश्यक असतो सब्जेक्टला, कुठलाही सब्जेक्ट दाखवण्यासाठी, कारण त्याशिवाय नाटक सिनेमा काही होऊच नाही शकत, हे आपल्यालाही माहिती आहे. तो ड्रामा त्यांनी फार चांगल्या पद्धतीने लिहिला आहे. आणि केवळ मी काम केलंय म्हणून कौतुक नाही करत आहे, सिरियसली तुम्हाला बघितल्यानंतर हे कळेल की तो ड्रामा त्यांनी इतका चांगला आणलाय तिन्ही जनरेशन्समधला. आणि तरी प्रत्येकाचं म्हणणं पटतं आपल्याला. हे खूप चांगलं असतं एखाद्या विषयात मांडताना. मला असं वाटतं की म्हणूनच हे सगळेच फार मस्त आहे ते. छान बोलतोय सुनील, मला ऐकत राहावं असं वाटतं. आज मी दिवसभर मी सगळ्यांना भेटतेय तुमच्याच टीमला. मला असं वाटतं आज मी ऐकतच नाही. पण खरंच खूप छान छान तुम्ही सगळ्यांनी सांगितलं. जाता जाता आता मी फक्त मला ना एखादा डायलॉग नक्की ऐकायचा आहे तुमचा सिनेमातला का अलाउड नाहीये, का आठवत नाहीये. मी विचार करतो कुठला असा डायलॉग आहे तो मी म्हणू शकतो. पण आहे का टू बी व्हेरी ऑनेस्ट सिक्रेट. नाही, मिलिंद दादा म्हणाला की लोकेश सरांनी खूप चांगलं मांडलंय. सो एव्हरी डायलॉग कुठेतरी कनेक्ट होतं आणि ते त्याचं काहीतरी म्हणणं आहे. सो आम्ही आता एकही डायलॉग म्हणाला की अख्खं म्हणणं करू शकतो. सिक्रेट फोडायचं नाहीये का.
ओके, बरं, मी जाता जाता हेच विचारेन मग की बिगेस्ट टेकअवे, म्हणजे अर्थात या सगळ्यांच्या बारीक लोकांबरोबर काम करणं हा आहेच, या पलीकडे एक बिगेस्ट टेकअवे काय आहे प्रत्येकाचा या फिल्मचा? माझा या म्हणजे ॲक्च्युली सगळ्यांकडनंच आहे की आपल्या क्राफ्टबद्दल आणि आपल्या कामाबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट आणि त्याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट ही कशी असावी. कारण तसं आम्ही सगळीकडे तेच आमचं ऑब्झर्वेशन हेच आहे की अशोक सर इतके सिनियर आहेत, वंदू मावशी इतकी सिनियर आहे किंवा हे सगळे लोक इतके सिनियर आहेत, पण इथे कुठेही कोणाचंही असं हे नाही की बाबा माझा शॉट झाला मी व्हॅनिटीत जाऊन बसलोय किंवा रूममध्ये जाऊन बसलोय. लिटरली या एजला पण त्यांनी इतक्या फिल्म्स केल्या आहेत. आमचं आय थिंक वय आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी काम केलं आहे तेवढे वर्ष. बट आजही ते दोघं किंवा ती सगळी मंडळी त्यांचा शॉट नसेल तरी ते सेटवर असतात आणि ते बघत असतात काय चाललंय सेटवर. खरंच गरज नाही आहे त्यांना. म्हणजे he's got nothing more to prove, he's done everything he needs to. पण तरी दी ओनली रिझन ते करतायत इज बिकॉज त्यांना त्यांच्या कामाबद्दल आणि ह्याच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. आणि ते कसं इंटॅक्ट ठेवावं इतके वर्ष काम केल्यावर सुद्धा इज समथिंग दॅट आय नीड टू लुक ॲट. कारण ते तेवढ्या प्रत्येक शॉटकडे ते तेवढ्याच फ्रेशनेसनी बघतात. म्हणजे 3 टेक केले तरी ते 4थ्या टेकला आम्ही हे पण करू शकतो. ही त्यांची प्रत्येक टेकला, प्रत्येक लाईनमध्ये, प्रत्येक रिॲक्शनमध्ये त्यांची ती इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांचा तो सतत विचार आहे. आणि ते दॅट्स आय थिंक माय बिगेस्ट टेक अवे की ओके दिस इज हाऊ यू शुड वर्क. अदरवाइज वाय आर यू वर्किंग, राईट? महाराष्ट्र भूषण पद्मश्री उगाच दॅट्स व्हेरी जस्टिफाईड की वाय ही इज हू ही इज. त्यांच्याकडे बघूनच कळतं की ही जी आर्ट फॉर्म आहे किती प्रेम आहे त्यांना. त्यांच्या डोळ्यात आणि त्यांच्या कामातच आपल्याला कळतं की यार इन केस जसं बनना आहे यांच्यासारखं काम करायचं. आपण आता प्रयत्न केला तर त्यांच्या वयापर्यंत तसं काहीतरी आपण करू शकतो. अचीव्ह करणं खूप लांबची गोष्ट आहे, पण काहीतरी ॲटलिस्ट 25% जरी आम्हाला करता आलं तरी आम्ही लाईक हां कुछ तो किया आहे लाईफमध्ये. आणि जसं तुम्ही म्हणालात की या फिल्मबद्दल काय म्हणजे काय टेकअवे आहे. आमची जी जनरेशन आहे त्यांना रिलेशन्स म्हणजे कोणतेही असू दे, आईबाबांबरोबर, आजी आजोबांबरोबर, हे खूप कमी झालं बिकॉज ऑफ द फोन. आम्ही सगळं आल्यावर, घरी आल्यावर बॅग ठेवली, इवन मी तसं करते सॉरी टू से, पण घरी आल्यावर आईला हां मी घरी आले आणि फोनवर सगळं असतं. तर या फिल्ममध्ये काय रिलेशनचं काय महत्त्व आहे ही फिल्म सांगते. सो जसं मगाशी पण म्हणाला की प्रत्येक जनरेशन काही ना काही म्हणतंय आणि ते पटतं पण. सो यासाठी 10 एप्रिलला नियर युअर थिएटर्स अशी ही जमवाजमवी बघायला नक्की जा. मी तर सांगून निलिमा मी खोटं नाही बोलणार अजिबातच. तुम्ही बोलतच नाही मला माहिती आहे. हे बघ, एखादा प्रोड्युसर फिल्म बनवतो ना तो पैसा परत मिळावा म्हणूनच फिल्म बनवतो, नाहीतर फिल्म बनवणं शक्य नाही. हे अगदीच गृहीत धरलं तरी पैसा कमवायचा आहे, मला एक काय अनेक आठवडे चालणारी फिल्म बनवायची आहे म्हणून मी अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंना लिहितोय नाही, म्हणून मी या विषयावर फिल्म लिहितोय नाही, म्हणून मी ही प्रोड्यूस करतोय नाही. ह्या तिघांचे म्हणजे राजकमलचे राहुल शांताराम काय, लोकेश काय, अशोक मामा काय, वंदना गुप्ते काय, मी ह्या हे मेन आहेत त्यातले फ्रेममधले म्हणून त्याची नावं घेतोय. त्यांच्याकडनं एक गोष्ट नक्की शिकलो मी की मला जर का एखादा विषय आवडतोय आणि मला जर का तो मांडायचा आहे तर तो कमर्शियली सक्सेसफुल होणार आहे का नाही याचा विचार मी नंतर करतो, तो विकताना, तो बनवताना नाही. मी त्या प्रेमाने, त्या डेडिकेशननी, वयाच्या 75व्या वर्षी माझे सर्व प्रकारचे ॲक्टिंग फॉर्म हाताळून झाल्यानंतर सुद्धा अशोक सराफांसारखा माणूस बारीक सारीक गोष्टी मला सुद्धा सांगतो की मी कसं नाचायला पाहिजे, मी कसं बोलायला पाहिजे. त्यांचं ॲक्टर म्हणून माझ्यावर खूप जीव आहे मला माहिती आहे, पण तरीसुद्धा ते तिथे थांबून यांनासुद्धा सजेशन देत आहेत अजूनही. का? केवळ त्यांचं त्या फॉर्मवर प्रेम आहे म्हणून. आणि मी एकटा स्टार आहे म्हणजे ही फिल्म ग्रँड होणार आहे ह्या भ्रमात ते नाही आहेत. त्यांना माहिती आहे की प्रत्येक माणसाने चांगलं काम केलं तरच एक कलाकृती चांगली होणार आहे. आणि ज्या डेडिकेशनने ते अजूनही काम करतात हा सगळ्यात मोठा शिकण्यासारखा गोष्ट आहे. ते खरंच मला वाटतंय त्या दोघांना खरंच हॅट्स ऑफ देऊया. आणि जे तुम्ही इतकं भरभरून बोलताय ते खरंच त्यातलं एक एक वाक्य खरं आहे हे मला माहिती आहे.
आणि क्या बात आहे यार, मजा आली. आणि आता मी खूप उत्सुक आहे. 10 एप्रिलची वाट मी बघतीये, त्यामुळे येस खूप खूप शुभेच्छा. सुपर डुपर हिट होऊ द्या, सगळं जमून येऊ द्या. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. 10 एप्रिल 10 एप्रिल जवळच्या चित्रपटगृहात अशी ही बंद